हॅलो, मी तेजस्वी स्वीकार फरांदे. ॲक्च्युली मी आज माझी IVF सक्सेस स्टोरी सांगणार आहे. सगळ्यात आधी आम्ही खूप ट्रीटमेंट्स घेतल्या वेगवेगळ्या गायनेकॉलॉजिस्टकडे, पण काही रिझल्ट व्यवस्थित आला नाही. मग एकदा आम्हाला एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी अनघा मॅमचा नंबर म्हणजे क्लिनिकचा ॲड्रेस दिला. आम्ही तिथे व्हिजिट केली आणि त्यानंतर आमची जर्नी सुरू झाली. स्टार्टिंगला थोडे प्रॉब्लेम्स आले, त्यांना सगळी हिस्ट्री सांगितली, तर त्यानुसार त्यांनी मला ट्रीटमेंट सुरू केली. एक दोनदा अपयश आलं, पण तिसऱ्यांदा IVFने मला कन्सीव्ह झालं आणि आता माझं 4 महिन्याचं बाळ आहे. 16 एप्रिल 2024ला मी एका मुलाला जन्म दिला आणि हे सगळं अनघा पै रायतुरकर मॅममुळे झालं. त्यांनी खूप सपोर्ट केला, वेळोवेळी मला गाईड केलं, पथ्य पाणी कसं पाळायचं, औषधं व्यवस्थित कशी घ्यायची, सगळं म्हणजे डिटेलमध्ये सांगितलं. आणि त्यांचा स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह आहे. आणि जर तुम्ही अशा कोणत्या इनफर्टिलिटी प्रॉब्लेममध्ये असाल तर मी हायली रेकमेंड करेल अनघा पै रायतुरकर मॅडमला. तुम्ही तिथे व्हिजिट देऊ शकता आणि बिंदासपणे त्यांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट सुरू करू शकता आणि रिझल्ट 100% मिळेल. फक्त त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. थोडा वेळ लागतो कधी कधी, पण 100% रिझल्ट आहे. आणि ह्यामुळेच आज आम्ही आनंदात आहोत आणि एका छोट्या मुलाला जन्म दिला. तसं गोंडूचं बाळ, आणि हे आज माझ्याकडे आहे ते फक्त आणि फक्त मॅममुळे. त्यामुळे असंच त्यांनी खूप साऱ्या स्त्रियांना आई होण्याचं त्यांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मदत करत अशी देवाकडे सदिच्छा. आणि त्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून खूप 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 थँक्यू एवढंच सांगेल.